नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 2 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? सरकारी रुग्णालयांमध्ये समर्पित रजो निवृत्ती क्लिनिक स्थापन करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर ऑप्शनमध्ये एकही उत्तर नाहीये. योग्य उत्तर काय आहे? तर या ठिकाणी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी किंवा महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. कशासाठी? तर सरकारी रुग्णालयांमध्ये समर्पित रजो निवृत्ती क्लिनिक स्थापन करणारे भारतातील पहिलं राज्य. प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवू शकता. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? अलीकडेच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नवीन रामसर स्थळे घोषित करण्यात आलेली आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही, बोथ ऑफ दी अबोव. कोणकोणते? पर्याय क्रमांक ए गुजरात, पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश. तर गुजरात आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यामध्ये अनुक्रमणे या ठिकाणी 97 क्रमांकाचं आणि 98 क्रमांकाचं जे काही या ठिकाणी रामसर स्थळे आहेत ते या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहेत. जसं की गुजरातमधील या ठिकाणी रामसर स्थळाचं नवीन नाव आहे या ठिकाणी छारीधान, आणि उत्तर प्रदेशमधील जे काही नवीन रामसर स्थळ घोषित करण्यात आलं आहे त्या ठिकाणाचं नाव आहे या ठिकाणी पाटणा पक्षी अभयारण्य. ठीक आहे, लक्षात घ्या 2014 मध्ये भारताकडे फक्त 26 या ठिकाणी रामसर स्थळे घोषित करण्यात आले होते. ती संख्या आता वाढून 98 म्हणजेच संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी जानेवारी 2026 पर्यंत किती एकूण रामसर स्थळांची या ठिकाणी यादी आहे किंवा संख्या आहे? तर टोटल आहे 98. ठीक आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा याच्या संदर्भातच आहे. दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2 फेब्रुवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक पाणथळ दिवस म्हणून आपण साजरा करतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय? तर लिहून घ्या. मानवी जीवन आणि पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाणथळ जागांचे, जसं की दलदलीचे प्रदेश, वेगवेगळे तळे किंवा खाड्या असतील, यांचे रक्षण करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. 2026 साठी थीम आहे, लिहून घ्या, वेटलँड्स अँड ट्रॅडिशनल नॉलेज सेलिब्रेटिंग कल्चरल हेरिटेज. असं या ठिकाणी इंग्रजीमध्ये थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026. मराठीमध्ये म्हणता येईल पाणीयुक्त प्रदेश आणि पारंपरिक ज्ञान सांस्कृतिक वारसा साजरा करणे. ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस, आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कितव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 9व्या वेळेस. विशेष म्हणजे वेगवेगळ्या वेळेस 9 वेळेस नाहीये, सलग कंटिन्युअसली या ठिकाणी 9वी वेळ आहे, 9th टाइम आहे कंटिन्युअसली. या ठिकाणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे या ठिकाणी जे काही आपलं केंद्रीय अर्थसंकल्प आहे, युनियन बजेट आहे, ते या ठिकाणी सादर करत आले आहेत कंटिन्युअसली 9व्या वेळेस. ठीक आहे, हे जे काही बजेट आहे याच्याबद्दल काही ठराविक पॉईंट्स आहेत. जसं की सर्वाधिक वेळेस कोणी बजेट सादर केलं तर लिहून घ्या, मोरारजी देसाई यांनी या ठिकाणी 10 वेळेस बजेट त्यांनी सादर केला आहे. त्यांच्यानंतर या ठिकाणी लक्षात ठेवायचा पॉइंट आहे, पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 ला जेम्स विल्सन यांनी या ठिकाणी सादर केला.
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 मध्ये R.K. षण्मुखम शेट्टी यांनी या ठिकाणी सादर केला. प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी 1950 ला जॉन मथाई यांनी सादर केला. निर्मला सीतारामन यांनी आपण आता तर पाहिलं 9 वेळेस बजेट सादर केलं. पहिलं बजेट सादर केलं होतं 5 जुलै 2019 ला, तर 9व्या क्रमांकाचं बजेट सादर करण्यात आलं आहे 1 फेब्रुवारी 2026 ला. बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 4 लिहून घ्या. चहाचे जे काही मळे असतात, बरोबर का नाही, टी गार्डन्स असतात, चहा मळे, त्याच्यातील जे काही कामगार असतात त्यांना 5,000 एक रकमी मदत देण्यासाठी आसाम सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, मुख्यमंत्री इति कोली दुती पात. काय? मुख्यमंत्री इति कोली दुती पात असं या ठिकाणी स्कीमचं नाव आहे. ती स्कीम या ठिकाणी लॉन्च करण्यात आली आहे या ठिकाणी आसाम राज्याच्या अंतर्गत. ज्या योजनेचं उद्दिष्ट आहे चहा जमाती समुदायाची आर्थिक स्थिरता आणि कल्याण सुधारणे, हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. ठीक आहे. कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे योजना? आसाम राज्याच्या अंतर्गत. आसाम ज्या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य, तर राजधानी आहे दिसपूर. या ठिकाणी 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा, मानस, दिब्रू सैखोवा, रायमोना आणि देहिंग पटाई, आणि 2 महत्त्वाचे धरण पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न क्रमांक 5, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एलिना रायबाकिना असं त्यांचं नाव आहे. कझाकस्तान देशाच्या त्या वुमन प्लेयर आहेत, महिला खेळाडू आहेत. त्यांनी या ठिकाणी बेलारूसच्या आर्यना सबलेन्का यांचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये या ठिकाणी विजेतेपद, महिला एकेरीचं विजेतेपद या ठिकाणी त्यांनी पटकावलेलं आहे. प्रश्न आहे क्रीडा संदर्भात. लगेच झालेल्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. 12व अंडर 19 एशिया कप 2025चं विजेतेपद पाकिस्तानने जिंकलं. फिफा अरब कप 2025चं विजेतेपद मोरोक्कोने जिंकलं. 2025चा फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार या ठिकाणी उस्माने डेम्बले यांनी जिंकलं. 2025चा फिफा महिला खेळाडू पुरस्कार आयताना बोनमॅटी यांनी जिंकलं. पहिली सॅफ महिला या ठिकाणी क्लब अजिंक्यपद स्पर्धा 2025 ईस्ट बंगाल एफसीने जिंकलं. फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2025चं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं. महिला आशिया कप 2025चं विजेतेपद भारताने त्याच्यामध्ये रौप्य पदक जिंकलं. बजाज पुणे ग्रँड टूर 2026चं विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं. आणि 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांमध्ये विजेतेपद या ठिकाणी जिंकलं आहे कलिंग लार्सन्स यांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवण्याची पात्रता मिळवणारी भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कॅप्टन हंसजा शर्मा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कॅप्टन हंसजा शर्मा असं त्यांचं नाव आहे. रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवण्याची पात्रता मिळवणारी भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी त्या ठरलेल्या आहेत. प्रश्न आहे एखाद्या प्रथम महिलेबद्दल. तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या काही प्रथम महिला आहेत लेटेस्टवाल्या त्याच्यावरती चर्चा करूया. इंडोर शॉर्ट पी मध्ये 16 मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे कृष्णा जयशंकर. जगवार फायटर जेट स्क्वाड्रनमध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट ठरली आहे तनुष्का सिंग. भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनल्यात आस्था पुनिया. भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय ड्रायव्हर ठरला आहे डॉक्टर श्रद्धा चव्हाण. फाईड महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या दिव्या देशमुख. जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये वुशूमध्ये भारतासाठी पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे नम्रता बत्रा. द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक ठरली आहे प्रीतम राणी सिवाच. आणि रुद्र सशस्त्र जे काही हेलिकॉप्टर आहे उडवण्याची पात्रता मिळवणारी भारतातील सैन्यातील पहिली महिला अधिकारी ठरल्या आहेत कॅप्टन हंसजा शर्मा. पुढचा प्रश्न क्रमांक 7, भारत ओमान संबंध दृढ करणारे कोणते भारतीय नौदल जहाज अलीकडेच मस्तकला या ठिकाणी पोहोचलेले आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, INSV कौंडिन्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8, 2026-27 साठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये कोणत्या वारसा स्थळाचा समावेश करायचा आहे यासाठी भारताने नामांकने सादर केलेली आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मेघालयातील जिवंत मार्ग पूल, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल लिव्हिंग रूट ब्रिज ऑफ मेघालया. बरोबर. तर याच्यासाठी काय केलेलं आहे तर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये 2026-27 साठी या ठिकाणी वारसा स्थळाचा समावेश करायचा आहे. त्याच्यासाठी भारताने नामांकन सादर केलेलं आहे. कोणत्या राज्यातील आहे?
मेघालय. मेघालय राज्याची स्थापना 21 जानेवारी 1972. मुख्यमंत्री आहेत कॉनॉर्ड संगमा. राज्यपाल आहेत CH विजयशंकर. राजधानी आहे शिलाँग. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान नोकरेक, बालप्रक्रम आणि बाघमारा आणि 3 महत्त्वाचे धरण लेशका, मावफालांग आणि क्रेम. पुढचा प्रश्न क्रमांक 9. किर्गिस्तानने अलीकडेच खालील कोणत्या कारणामुळे भारतातून प्राणी आणि प्राणी उत्पादनांच्या आयातीवरती बंदी घातलेली आहे, म्हणजेच बॅन या ठिकाणी केलेला आहे. तर पर्याय क्रमांक C निपाह व्हायरस. बरोबर, निपाह विषाणू. निपाह विषाणूचा धोका भारतामध्ये विशेषतः पश्चिम बंगाल या ठिकाणी निपाह विषाणूचे रुग्ण आढळल्यामुळे संसर्ग पसरू नये याची खबरदारी घेत अशा प्रकारे जे काही प्राणी असतील किंवा प्राणी उत्पादने असतील त्यांच्या आयातीवरती बंदी घालण्यात आली आहे. पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर हिंसाचार पीडितांच्या मदत आणि पुनर्वसनावर देखरेख करणाऱ्या कोणत्या समितीचा कार्यकाळ 31 जुलै 2026 पर्यंत वाढवलेला आहे? तर पर्याय क्रमांक C समिती महत्त्वाची आहे, अंडरलाईन करून ठेवा. न्यायमूर्ती गीता मित्तल समिती. बरोबर, ही जी काही कमिटी आहे त्यांचा जो काही कार्यकाळ आहे, ड्युरेशन आहे वर्कचा, तो 31 जुलै 2026 पर्यंत एक्सटेंड करण्यात आलेला आहे, वाढवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. गल्फ फूड 2026 कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते, जिथे भारताला भागीदार देश म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं? तर पर्याय क्रमांक B दुबई म्हणजेच UAE या शहराच्या अंतर्गत या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं गल्फ फूड 2026, ज्या ठिकाणी भारताला भागीदार देश म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं. शेवटचा प्रश्न. आकाश लब्धी या स्टार्टअप कंपनीने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या फुगवता येण्याजोग्या अंतराळ अधिवासाचे नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक A अंतरिक्ष HAB. काय नाव आहे? अंतरिक्ष HAB असं या ठिकाणी पहिल्या फुगवता येण्याजोग्या अंतराळ अधिवासाचे नाव आहे. कोणी डेव्हलप केलं आहे? आकाशलब्धी या स्टार्टअप कंपनीने. बरोबर, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. 2026च्या प्रजासत्ताक दिवसाच्या संचलनामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या श्रेणीमध्ये कोणत्या राज्याच्या जांकीने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मेघालय की मणिपूर? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर?